त्यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. सर, आम्हाला जनतेच्या मनात पडलेले प्रश्न याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही इथेपर्यंत आलो आहोत. आणि जनतेला जे प्रश्न पडले आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला तुमचे उत्तरं पोचवायचे आहेत, त्यासाठी मी आलेले आहे. सर, तुमचं कंपनीचं नाव व तुमची कार्य काय आहे हे सांगा. नमस्कार मॅडम. तुमच्या पूर्ण टीमचं मी मनापासून स्वागत करतो की तुम्ही वेळ काढून आमच्या या फ्युचर ग्रीन संस्थेसाठी लोकांच्या समोर, शेतकऱ्यांनी बांधवांच्या समोर आमचं एक निरोप पोचवण्यासाठी आमचे जे मिशन चालले ह्याच्यासाठी तुम्ही आला, तर तुमच्या सर्व टीमचं मी धन्यवाद करतो. तर मी गेली सातत्याने 16-17 वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी काम करतो. सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक शेती आणि दिवसरात्र आमची टीम, मी स्वतः फ्युचर ग्रीनची मॅनेजमेंट टीम याच्यामध्ये काम करते. सध्या आम्ही 10 राज्यामध्ये काम करतो. आणि जे इंडियामध्ये भारतामध्ये अशी अवस्था आहे की कमी शिकलेली लोक शेती करतात आणि उलटी अवस्था बघितली तर फॉरेनमध्ये शिकलेली लोक शेती करतात. तर कमी शिकलेल्यामुळं खतांचे डोसेस असू द्या किंवा उत्पन्न वाढायचे अभाव नॉलेज असल्यामुळं खूपच आपल्या भारतातली शेती बंजर होण्याच्या मार्गावर, केमिकल वापरून खराब होण्याच्या मार्गावर. तर येणाऱ्या जर पिढीला जर आपल्याला वाचवायचं झालं तर आपल्याला ऑर्गॅनिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे, सेंद्रिय खतांच्याकडे वळणं गरजेचं आहे. आणि हा आम्ही विषय घेऊन पूर्ण भारत देशामध्ये चालवतो. आपलं हे अभियान आहे किसान शिक्षा अभियान, त्या माध्यमातून आम्ही ही संस्था काम करतो. फ्युचर ग्रीन नेचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. मग सर, मग आता तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या भावना, म्हणजे त्यांना कसं शेती करायची आहे किंवा करायला लावायची आहे आपल्याला पुढल्या जनरेशनच्या माध्यमातून, तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे कोणत्या टाईपमध्ये आणि कशा प्रकारे त्यांनी करायला पाहिजे? मॅडम, मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं प्रत्येक शेतीच्या प्रत्येक कणाकणाची वाकिफ हे आहे, म्हणजे रुजलेलं आहे. आणि शेतकरी बघितलं आपल्या भारतातली तर खूप अडचणी येतात सध्या. रासायनिकची खताचे डोसेस वाढलेले, उत्पादन वाढत नाही. तर शेतकरी बांधवांनी आता कुठंतरी शिकून शेती करणं गरजेचं. जोपर्यंत शिकून शेती होत नाही तोपर्यंत त्याला उत्पादन वाढणार नाही आणि चांगलं अन्नधान्य पण तो तयार करू शकतो. तर मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जे आमची जी संस्था काम करते एज्युकेशन, शिक्षण देऊनच शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचं काम करतो. मग मला जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही कशा टाईपमध्ये शिक्षण देता शेतकऱ्यांना? आता आपल्या या कोल्हापूर, पश्चिम कोल्हापूर असो, सांगली, सातारा असो, तर आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात ऊस शेतीचं केलं जातं. आणि ऊसामध्ये जर ॲव्हरेज पश्चिम महाराष्ट्र बघितला, जेणेकरून कोल्हापूर पश्चिम एरिया बघितला तर खूपच 30 टन एकरी ॲव्हरेज आहे, 40 टन आहे. एका ठिकाणी बघितलं तर 20 टनाचं. तरी शेती परवडत नाही. आणि आज शेतकरी आत्महत्येकडे काय चालला आहे की शेतीतनं म्हणावं तसं त्याला उत्पन्न येणं झालं आहे, तो नाराज झाला आहे. तर हे जे ग्रासलेले शेतकरी आहेत, आपले शेतकरी बांधव आहे, कुठेतरी अडचणी, तर आम्ही त्यांना हात द्यायचं काम करतो. त्यांना उत्पादन वाढवून त्यांच्या घरामध्ये खुशाली येईल, सुख समृद्धी येईल, ही आमचा उद्देश आहे त्याच्यासाठी. मग सर, तुमचे कोणते असे प्रोडक्ट्स आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे? आता आपल्या सायंटिस्ट लोकांनी कंपनीच्या जमीन सॉईल डेव्हलपमेंटसाठी एक माग्रो नावाचा प्रोडक्ट केला आहे, रिसर्च केला आहे. बॅक टू प्लस नावाचा प्रोडक्ट रिसर्च केला आहे. नंतर हे जमिनीमध्ये सोडल्यामुळं जमिनीतली जी उपजाऊ ताकद कमी झाली, ती उपजाऊ ताकद वाढवायचं काम आपली ही टेक्नॉलॉजी करते. आणि बरेच असे हजारो प्लॉट आहेत की आम्ही ते डेव्हलप केले. आणि जशी पूर्व काळात होती, प्राकृतिक जशी म्हणतो ना, तशी आता आम्ही ते डेव्हलप केले आहे. त्याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलला जीवाणू वाढलेले आहेत, गांडूळ वाढलेले आहेत. आणि जे कडक, जे हार्ड जमीन झालेली आहे, चिवट झालेली आहे, ती एकदम अशी भुसभुशीत झाली. त्यामुळं आता आपले शेतकरी बांधव खुश आहेत आपल्या टेक्नॉलॉजी. त्यानंतर आपण पीक वाढीसाठी पण काही फवारणीचे केलेले आहेत, ग्रोआप आहे, बॅक टू प्लस नावाचा आमच्याकडे प्रोडक्ट आहे. तर एकदम चमत्कारी खरेच आहे. आणि हजारो शेतकरी आमचे आता खुश आहेत की ह्या टेक्नॉलॉजीमुळे खूप त्यांना फायदा झाला. हे आपले प्रोडक्ट शेतकऱ्यांना परवडतील का? तुमच्या काय वाटतं? तुम्ही योग्य ते मॅडम प्रश्न विचारलेला आहे. कारण आता जर बघितलं तर शेती परवडत नाही. आणि पूर्वीचं जे प्रमाण होतं रासायनिक खतांचं, ते अगदी एकराला साधारणतः 1 ते 2च बॅग टाकायचे. आणि चुकीच्या पद्धतीनं करत एकामेकाचं बघून पारंपरिक पद्धतीनं करून हे डोसेस वाढवलेले. म्हणजे 2 बॅगवरून 4 बॅग, 5 बॅग, 10 बॅग, साधारणतः 1-1 टनपर्यंत रासायनिक खत. आता गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ते मिळणं पण मिळतं.
तर मला एक शेतकरी बांधवांना सांगायचं की तुम्ही रासायनिक खत कमी कमी करत येऊन ऑर्गॅनिक खताकडे तुम्ही वळा. आणि ज्यावेळी तुमच्या शेतातलं कार्बन ऑर्गॅनिक कार्बन 1% जादा होईल, 2% होईल, त्यावेळी तुम्हाला खताची कमी मात्रा पडेल आणि कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन काढू शकता. तसंच आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे, जी मी आता तुम्हाला बोललो होतो थोड्या वेळापूर्वी, तर आपल्याकडं बॅक्टो प्लस नावाचा जो प्रोडक्ट आहे आणि ही महाग्रो नावाची जी टेक्नॉलॉजी आहे, हे 2 प्रोडक्ट फक्त एकराला सोडायचे. तर हे जे रासायनिक खतं जे आपल्या शेतामध्ये पडलेले ते जीवाणू अभाव, गांडूळ अभाव, तिचा उचल होत नाही, ती त्यांना मिळत नाही, खूप मोठ्या लेवलला जमिनीत पडलेले आहेत. तर ही 2 टेक्नॉलॉजी आमची आहे ना, ही खतांना अपग्रेड करून द्यायचं काम करते. मग जरी त्यांनी 10 बॅग टाकले तर लागूच होणार नाही, त्यापेक्षा त्यातल्या 2-4 बॅगा कमी करा आणि ही टेक्नॉलॉजी टाका. उत्पादन खर्च पण कमी आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये उत्पादन पण वाढेल. त्यांना खूप चांगल्या लेवलला उत्पादन पण वाढतं आणि खर्च पण कमी. आणि असे कित्येक एक्झाम्पल आहेत की लाखो रुपयाचं उत्पादन ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घेतलेलं आहे आणि ती खूप समाधानी पण लोक आहेत. त्याचबरोबर हे जमिनीतलं पण दिले सांगितलं आणि हे फवारणीचं पण डोसेस आहेत आपल्याकडं. ग्रो अप नावाचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि बॅक्टो प्लस नावाची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. ते साधारणतः 2 स्प्रे घेतलं की त्याच्याच लक्षात येते की हे किती ॲडव्हान्स. आणि त्याचं उत्पादन मी तर मिरची ह्या पिकासाठी दिला होता, ढबू मिरची, भेंडी, अक्षरशः हे वापरल्यामुळं शेतकरी आता बस मांडला उत्पादन, आता मला दुसरं पीक घ्यायचं. एवढं हायेस्ट उत्पादन, एवढं चमत्कारिक रिझल्ट या टेक्नॉलॉजीमध्ये. तर एकंदरीत काय की आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी करायचा आहे, आमचा उद्देशच आहे, आणि उत्पादन काही पटीनं वाढवून द्यायचं आहे. सर, आत्ताच्या जगात बघितलं तर आपण कसं टेक्नॉलॉजीवरती जास्त विश्वास आता शेतकरी किंवा इतर कोणी लोक ठेवत नाही. मग तुमचं काय मत आहे की त्यांनी तुमच्या प्रोडक्टवरती विश्वास कसा ठेवायचा? आता मॅडम, हा प्रश्न पण बरोबर आहे, कारण मार्केटमध्ये बघितलं तर फसवणारी लोक खूप आहेत आता सध्या. म्हणजे खताच्या नावावरती मातीसुद्धा लोकांनी विकलेली आहे आणि शेतकरी बांधवांची फसवणूक झाली आहे. माझं तरी एक असं मत आहे की त्यांनी आमची जी टेक्नॉलॉजी आहे ना, की त्यांचं एक समजा 2 एकर आहे, तर त्यांनी अर्ध्या एकरवरती वापरून बघितलं पाहिजे, 10 गुंठ्यावरती वापरून बघितलं पाहिजे आणि स्वतः त्याची खात्री करून खरंच आपल्याला योग्यतेचं आहे, उत्पादन वाढवून देते का, खात्री करून मग सगळ्या क्षेत्रावर त्यांनी वापरलं पाहिजे. असं आमचं बी मत नाही की 100% त्यांनी वापरलं पाहिजे. आधी डेमो प्लॉट त्यांनी करू द्यात आणि त्याचा फायदा होऊन जाईल. सर, तुम्ही या कार्यासाठी म्हणजे तुमचे प्रोडक्ट्स तुम्हाला विकण्यासाठी तुम्ही काय काय करता म्हणजे त्यासाठी? त्याच्यामध्ये मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत, खूप प्रोडक्ट आहेत मॅडम. तर हे प्रोडक्टचं जे जोपर्यंत आपण त्याचं काय महत्त्व आहे, त्या टेक्नॉलॉजीचा काय फायदा आहे, जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना सांगू शकत नाही तोपर्यंत ह्याचं महत्त्व कळत नाही. त्याच्यासाठी आम्ही काय करतो की प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यशाळा आयोजित करतो. मग त्या गावामध्ये काही चांगली शेती करतात अशा 50-100 लोकांना आम्ही बोलवतो. त्यामध्ये त्या लोकांना आम्ही 2-1 तास त्यांना प्रॉपर माती काय, पीक काय, खताचं व्यवस्थापन काय, पाणी व्यवस्थापन काय, त्याचं बियाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, ह्याचं पूर्व गाईडलाईन्स आम्ही त्यांना देत असतो. आणि आमच्या त्या मार्गदर्शनाअंतर्गत अशी बरेच लोक करतात की हायेस्ट उत्पादन घेतलेलं आहे. सर, मला एक क्वेश्चन आहे की सर्वसामान्य जनतेने तुमचे प्रोडक्ट हे वापरावे असे मला पण वाटतंय, पण त्या कोणत्या टाईपमध्ये वापरायला पाहिजे आणि थोडक्यात काहीतरी माहिती सांगाल का? म्हणजे कशा टाईपमध्ये वापरायचे ते किंवा त्याच्यावर कसं ते प्रोडक्ट कार्य करतं? आता हे आपली जी टेक्नॉलॉजी मॅडम, ती एक अवेलेबल फॉर्ममध्ये, म्हणजे जसं की आपण ज्वारीची जसं दळून आणून त्याला पीठमध्ये दळायचं, भाजायचं आणि मग खायचं, त्याला प्रोसेस आहे. ते आपलं कच्चं अन्न आहे, जसं तांदूळ कच्चा अन्न आहे, बटाटो कच्चा अन्न आहे, ज्वारी कच्चा अन्न आहे, गहू कच्चा अन्न आहे. तर प्रोसेस करून आपण जसं स्वयंपाक करून आपण अन्न खातो, तसं आपली जी टेक्नॉलॉजी आहे फ्युचर ग्रीनची, ही अवेलेबल फॉर्ममध्ये टेक्नॉलॉजी, म्हणजे स्वयंपाक बनलेला आहे, म्हणजे डायरेक्ट पिकाला लागू होतो. म्हणजे रॉ त्याच्यामध्ये फिलर मटेरियल नाही, डायरेक्ट लागू होणारेच कंटेंट्स असल्यामुळे ते तात्काळ त्याला फायदा होऊन जातो. तुमचं मिशन काय आहे? मॅडम, कुठलीही मोठी क्रांती करायची झाली, एक इतिहास घडवायचा झाला तर मिशन हे हातात घ्यावंच लागतं. तसं आम्ही आपल्या फ्युचर ग्रीन कंपनीच्या माध्यमातून एक किसान शिक्षा अभियान हे मिशन आम्ही पूर्ण भारतभर देशात राबवलं आहे. आमचं जे मिशन
जे आहे ते किसान शिक्षा अभियान आहे आणि ह्या अभियानाच्या अंतर्गत आम्ही पूर्ण ह्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये आम्ही हे मिशन पोहोचवण्याचं कार्य करणार आहे आणि खरंच काळाची गरज आहे. आज जर आपल्या पुढच्या पिढीला जर वाचवायचं झालं, एक चांगलं अन्न, शुद्ध अन्न, चांगले काळाला जपायचं काम आम्ही करत आहे आणि ह्या मिशनमध्ये खूप आमची टीम काम करते, आमची जी पार्टनर्स काम करते, तर त्या सगळ्या टीमना मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांच्या ह्या कष्टाला आता फळ यायला लागलं आणि हे मिशन प्रत्येकापर्यंत पोहोचायला लागलं. तर मला सुद्धा वाटते तुमचं हे फ्युचर ग्रीन मिशन नक्कीच यशस्वी होईल आणि तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते 100% का होईना आपल्या महाराष्ट्रात 100% ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याची गॅरंटी मला पण आहे. आणि थँक्यू तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल आमच्यासाठी. आणि तुमचे जे काही प्रश्न होते किंवा जनतेचे काही प्रश्न होते त्याच्यावर तुम्ही जे आन्सर दिलात त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.